पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून पुण्यात मानाचे गणपती मंडळ आणि इतर मंडळांचे पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि पोलीस आयुक्तांना ही बैठक बोलावली होती। विसर्जन मिरवणुकीचं नियोजन हा या बैठकीचा अजेंडा होता, मात्र ही बैठक वेगळ्याच कारणाने गाजली। पाहूया। पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांनी बोलावलेली बैठक मानापमानानं वादात राहिली। विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावली होती। त्यासाठी पोलीस आयुक्तालयात पुण्यातील इतर गणेश मंडळ आणि पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहिले। मात्र पोलीस प्रशासनानं बैठकीत इतर गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना समोसा तर मानाच्या गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वेज बिर्याणी दिल्याचा आरोप झाला। त्यावरून इतर मंडळांचे पदाधिकारी म्हणजे प्रजा आणि मानाच्या मंडळांचे पदाधिकारी म्हणजे राजा असा आरोप झाला। सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बैठकीतच पुणे पोलिसांकडून दुजाभाव का असेही सवाल उपस्थित झाले। आम्हाला विद्यार्थ्यांसारखं समोर बसवलं, त्यांनी आम्हाला 4 गोष्टी ऐकवल्या आणि इथं तर ज्या मानाच्या गणपतींची आता मीटिंग आहे त्यांची खानावळी लावल्यात। म्हणजे नक्की काय तुम्हाला दाखवायचंय की व्हीआयपी ट्रीटमेंट कुणाला देत? आम्ही सकाळी 7 वाजता समाधान चौकातनं जे आमची ठरलेली मंडळं आहेत 10-15 जी लक्ष्मी रोडनी येणार, बाकीची टिळक रोड केळकर रोड यायला मंडळं तयार आहेत। हा जो दुजाभाव आहे मानाचे मनाचे महत्वाचे साधे बाकीचे हे अशी कुठलीही भावना ना आमच्या कुणाच्या मनात आहे ना प्रशासनाच्या मनात आहे। सगळ्यांना समान न्याय कसा मिळेल त्या पद्धतीने हा आता बैठक त्यांनी आयोजित केलेली होती आणि यांना चहा म्हणजे सर्वसाधारण मंडळांना चहा आणि तुम्ही आता जाऊन बघू शकता तिकडं व्हेज बिर्याणी किंवा असं काहीतरी आलेलं आहे या 10 मंडळांसाठी। तर हा भेदभाव कशा करता? म्हणजे तुम्ही अतिशय वाईट वागणूक देता। अत्यंत चांगल्या वातावरणात मिरवणुकीची व्यवस्था कशी व्हायला पाहिजे त्या बाबतीत सगळी चर्चा झालेली आहे आणि ती सकारात्मक चर्चा असून त्याच्यावर आम्ही काही त्यांना उपाय सुचवलेले आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा काही सूचना आलेल्या आहेत, त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे। बैठकीचं कारण विसर्जन मिरवणूक कशी निघावी हे होतं। पुण्यात इतर गणपतींच्या विसर्जन मिरवणुका आधी निघतात, त्यानंतर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची सुरुवात होते। मात्र परंपरेनुसार जोवर मानाच्या गणपतींचं विसर्जन होत नाही तोवर इतर गणेश मंडळं विसर्जन करत नाही। त्यामुळे मानाच्या गणेश मंडळांनी लवकर मिरवणुका सुरू कराव्या अशी इतर गणेश मंडळांची मागणी होती। आता जर तोडगा इतर गणेश मंडळ आणि मानाचे गणेश मंडळ यांच्यात काढायचा असेल तर पोलीस आयुक्तांनी दोघांना एकाच वेळी बोलावणं अपेक्षित होतं। मात्र आरोपांनुसार परेड सीपी म्हणून ख्याती असलेले अमितेश कुमार यांनी इतर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 12च्या दरम्यान तर मानाच्या गणेश मंडळांची बैठक 1:30च्या दरम्यान घेतली। नक्की गणेशोत्सव करायचा कुठल्या बाबतीत सादर आहे पुणे शहरातला? म्हणजे एवढे अक्षरशः कंटाळलेलं आम्ही मंडळ की काय नक्की म्हणजे पोलीस प्रशासन असो किंवा इतर काय ते शेवटी पोलीस प्रशासन पण वेटीत धरलं जातं की त्यांना नक्की कोणाच्या बाजूने निर्णय घ्यायचा आणि काय कसं करायचं। आता हे आमच्या डोळ्यासमोर दिसणारे हे भेदभाव आहेत। आता याच्यातनं आम्ही काय काय समजायचं आणि कसं पुढे जायचं? मंडळाच्या हातात निर्णय नसतो, व्हीआयपी ला कधी यायचं व्हीआयपी ठरवतो आणि प्रशासन त्याची व्यवस्था करत असतं, त्यामुळे हा निर्णय मंडळाचा नसतो। काही प्रश्न आहेत की ज्यांना लवकर जायचं अशी इच्छा व्यक्त केली आहे आणि सगळे प्रमुख मंडळ बसून एकत्रित याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। जे काही अधिकारी असतील, काही गणेश मंडळांचे असतील की त्यांनी जो दुजाभाव करतात गणेश मंडळांमध्ये जे गुणगोविंदाने इतक्या वर्ष चालत आलाय तो त्याला कुठेतरी गालबोट लागन। तुम्ही ह्या त्या आदेशावर कुठल्या चालू नका। सगळ्यांनी जो गणेश उत्सव मंडळांनी सांगितलंय की एक गणपती आहे त्याप्रमाणे चाला, सगळ्यांना बरोबर घेऊन चाला। त्यात जो निर्णय होईल की काय पद्धतीने आम्ही सुधारणा करू शकतो, काय त्यांची जी मागणी त्यात काय त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकतो, या सगळा सारासार विचार करून आम्ही सर्व एकत्र मीटिंग घेऊ आणि त्याच्यानंतर कमिशनर साहेबांना तो आमचा निर्णय सांगू की आम्ही सर्व मंडळे बरोबर आहोत, आमच्यात कुठलाही मतभेद नाही। एकमेकांपासून दुरावलेले लोक एकत्र यावे याच हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला। त्याच गणेशोत्सवाच्या नियोजन बैठकीत पुण्याचे पोलीस आयुक्त आधी इतर मंडळांना आणि त्यानंतर मानाच्या गणेश मंडळांना का बोलावतात असा प्रश्न पुणेकरांना पडलाय। की काही मंडळांमध्ये आपसात काही मतभेद आहे अशी कोणताही गोष्टी प्रत्यक्ष दिसून आलेली नाही। काही अपेक्षा नक्कीच एकमेकांवर आहे आणि मला विश्वास आहे की ते सगळे गोष्टीवर आम सहमतीमध्ये निर्णय होईल।
रणजित माजगावकर, TV9 मराठी, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.